सहस्रदळ साजरे नैनाचे शेजारी, अर्धमातृकांतरी चिन्मय वस्तू. ओंकार नाही की नाद ओंकारी, दैवी निरंतर प्रणवी पहा. मकार अर्धमात्रा शून्याचा निश्चय, आत्मा एकसे स्वयंरय्या. ज्ञानदेव म्हणे कैवल्याचा दाता, कोण पत्री हे करिता नाही ऐसी. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावे या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 8 अक्षर ब्रह्मयोग यातील श्लोक क्रमांक 4 आणि माऊलींनी या श्लोकवर केलेलं ज्ञानेश्वरीतल्या 8व्या अध्यायातलं 49 क्रमांकाच्या ओवीचं भाष्य, याचं आज आपण चिंतन करणार आहोत. अधिभूतं क्षरो भाव पुरुषश्चादिदैवतम, अधियज्ञोहमेवात्र देहे देह भृतांवर. अर्थात अविनाशी दिव्य जीवाला ब्रह्म म्हटलं जातं. अर्जुनानं विचारलं आहे किम तत् ब्रह्म. भगवंताने सांगितलं अविनाशी जीव जे आहे त्याला ब्रह्म म्हटलं जातं आणि त्याच्या नित्य स्वभावाला अध्यात्म म्हणतात. मग जीवाचा नित्य स्वभाव काय आहे तर ईश्वर तत्वाशी एकत्व साधने हा त्याचा मूळ स्वभाव आहे. जीवाच्या प्राकृत देहाच्या उत्पत्तीस कारणीभूत असणाऱ्या कार्यांना कर्म म्हटलं जातं, कारण ते शिल्लक आहे म्हणून आपल्याला या ठिकाणी यावं लागतं आणि त्या कर्मफळानुसार आपल्याला पुढची गती म्हणजे प्राप्त असलेला देह आणि परिस्थिती ही प्राप्त होत असते. त्यात वशिलेबाजी अजिबात नाही महाराज. जसं कर्मफळ असेल त्या प्रकारचा देह, मग सुंदर कुरूप ठेंगणा उंच किंवा आसुरी योनी, दैवी योनी, इतर जीवजंतू, जो काही देह प्राप्त होत असेल त्याला कारण फक्त आमचं कर्मफळ आहे. भगवंत त्या ठिकाणी पार्सलिटी करत नाही. जसं आपलं फळ असेल, अगा कर्मे जे उरावे तई तीही सुखदुःखी फळावे आणि तया ते भोगावया यावे. देहा एका देहाची निर्मिती भोग भोगण्याकरिता आहे. म्हणून या जीवाचा जो नित्य स्वभाव आहे त्याला अध्यात्म म्हटलेलं आहे. आणि देहप्राप्तीकरता कारण बनलेलं ते कर्म आहे. पहिल्या 3 प्रश्नांची उत्तरं भगवंताने दिल्याने अर्जुन संतुष्ट झालाय. उर्वरित 4 प्रश्न अर्जुनाचे आणि त्याचं निरसन भगवंत आता करीत आहेत. अधिभूतम क्षरो भावः 4थ्या प्रश्नाचं उत्तर सांगतायत भगवंत. अर्जुनाची शंका आहे की अधिभूत कशाला म्हणायचं, तर क्षरो भाव, अधिभूतम क्षरो भावः. हे अधिभूतावर, हे अर्जुना, निरंतर परिवर्तनशील असणाऱ्या या भौतिक प्रकृतीला अधिभूत असं म्हटलेलं आहे आणि ही सतत बदलत राहते महाराज. प्रत्येक सेकंदाला प्रकृतीमध्ये स्थित्यंतर होत असतात. देहही त्याला अपवाद नाही. इतकं सूक्ष्म परिवर्तन चालू असतं की त्याच्या सान्निध्यात जे आहे त्यांना ते जाणवत सुद्धा नाही महाराज. परंतु कधीतरी पाहणारा पटकन म्हणतो, अरे किती मोठा दिसायलास, किती जाड दिसायलास, किती तू क्रश झाला आहेस. म्हणजे स्थित्यंतर हे सुरूच असतं. देह प्रत्येक सेकंदाला पालटत असतो. तसं प्रकृती ही सुद्धा प्रत्येक सेकंदाला तिच्यामध्ये परिवर्तन घडत असतं. आणि या परिवर्तनशील
प्रकृतीलाच अधिभूत म्हटलेलं आहे. आणि आता राहिलं अधिदैवतम. मग चंद्र सूर्यासारखे जे देवदेवतांचा समावेश असणाऱ्या या परमेश्वराच्या विराट रूपाला अधिदैव म्हटलेलं आहे. थोडक्यात आम्ही त्यांना देव देवता म्हणून संबोधतो. त्याला परमेश्वराचं अधिदैवत म्हटलेलं आहे. त्यांना विशेष प्रकारच्या शक्ती प्रदान केलेल्या असतात भगवंतानं, आणि त्या शक्तीच्या माध्यमानं या संपूर्ण सृष्टीतले जीवजंतू यांचं भरण पोषण होत असतं. इतकंच काय, संहारसुद्धा त्यामुळंच होत असतो महाराज. आणि पुढे जाऊन भगवंत म्हणतात, या प्रत्येक देहधारी जीवामध्ये परमात्मा रूपानं मी पुरुषोत्तम भगवान वास करतो. आणि मलाच, त्या हृदयस्थ असणाऱ्या या परमात्म्यालाच अधियज्ञ म्हणजे यज्ञांचा अधिष्ठाता असे म्हटले जाते. म्हणजे भगवंत सर्वे सर्व आहेत. कारण आतापर्यंत आपण जे बघितलं ते भगवंताचेच निर्मित आहेत. मग तो जीव असेल, अधिभूत म्हणजे प्रकृती असेल, अधिदैव चंद्र सूर्य तारे देवदेवता असतील, किंवा अध्यात्म असेल, हे सगळं भगवंताची निर्मिती आहे. आणि म्हणून भगवंत म्हणतात हे सर्व माझ्याशी जोडले जातात. यांचा अंतिम स्वभाव काय आहे तर माझ्याशी ऐक्य साधणं, माझ्या ईश्वरी तत्वामध्ये विलीन होऊन जाणं, हाच त्याचा मूळ स्वभाव आहे. त्याला अध्यात्म म्हटलेलं आहे. यावर भाष्य करताना माऊली ज्ञानेश्वरी 8वा अध्याय अक्षरब्रह्मयोगमध्ये 49 क्रमांकाच्या ओळीनं भाष्य करतात. मग वज्रासन तेची उर्वी, शोधूनी आधार मुद्रा बरवी, वेदिकारचे मांडवे शरीराच्या. अर्थात मग या वज्रासन हीच कोणी भूमिका, तीच शुद्ध करून शरीररूपी मांडवामध्ये मूळ बंद म्हणजे मुद्रेच्या चांगला ओटा तयार करतं मग ते. आणि ही सगळी तयारी कशा करता आहे तर मध्ये जो बसलेला आहे परमात्मा अधियज्ञ, त्याच्या मुळे किंवा त्याला स्थित करण्याकरता ह्या प्रकृतीच्या त्रिगुणानं हे रचलेला देह असतो. आणि त्यामध्ये त्याचा जो अंश आहे ज्याला आपण जीव म्हणतो, त्या जीवाबरोबर परमात्म्याचा अंश त्याच्या सोबतच असतो. आणि हे तिन्ही जेव्हा बाहेर पडतात म्हणजे तिसरं कोण, आपलं कर्मफळ. कर्मफळाचं गाठोडं जीवाला घेऊनच तो परमात्मा बाहेर पडत असतो. आणि मग शरीराचा त्याग करतो. आणि त्यावेळेस त्या शरीराचं महत्त्व पडतं महाराज. त्या शरीराची किंमत काय आहे हे कळतं की त्यामध्ये जो चैतन्य अंश होता, मग तो ब्रह्म असेल, परब्रह्माचा अंशही असेल, किंवा त्यांना आयुष्यभर केलेल्या साधनेचं फळ असेल, हे सगळं चैतन्य रूप जेव्हा त्या शरीरातून निघून जातं, त्यावेळेस देह हा आपल्या मूळ स्वरूपात म्हणजे जड स्वरूपात पंचमहाभूतामध्ये विलीन होत असतो. पंचमहाभूताने रचला आहे, पंचमहाभूतामध्येच विलीन होतो. परंतु आहे चैतन्याच्या सहवासात आहे. चैतन्य अंश ब्रह्म परब्रह्म रूपानं त्याचा मूळ स्वभाव सतत दर्शवत असतो. आणि त्याचा कल हा नेहमी अधिष्ठानाकडे असतं. कारण त्याला मूळ अधिष्ठान जे आहे ते चैतन्याचं असतं. ती चैतन्य शक्ती म्हणजे ईश्वर शक्ती आहे. त्या ईश्वर शक्तीकडं जाण्याकरता हा सगळा खटाटोप असतो. प्रसंगानुरूप प्रत्येक घटनेमध्ये क्लेशदायक दुःखदायक त्यातल्या त्यात घटना असतील, त्यावेळेस
ब्रह्म हे परब्रह्माच्या सान्निध्यात जातं, त्यामध्ये एकरूप होण्याचा ते प्रयत्न करतं, कारण तीच सुरक्षित जागा त्याला जाणवते. अर्थात त्याकरता सत्संग, गुरुकृपा, अध्यात्माची कास हे सगळं असायला पाहिजे. त्याशिवाय ही प्राथमिक रचना जी आहे भगवंताच्या अधिष्ठानाचे किंवा भगवत धामाच्या प्राप्तीची, त्याला चालनाच मिळत नाही महाराज. म्हणून माऊली वर्णन करतात, भगवंत अर्जुनाला सांगतात, मग वज्रासन तेची उर्वी, शोधोनी आधार मुद्रा भरवी, वेदिका रचे मांडवी, शरीराच्या आज. याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय.